नमस्कार सर्वांना. तुम्ही कांतारा पिक्चर पाहिलं ना, त्यात मुकोटे घालून देव नाचताना दाखवलंय ते सगळ्यांना आवडलं होतं. तशीच एक प्रथा आपल्या नाशिक जिल्ह्यात तुम्हाला माहिती का? तर दानोरी गावाला सुमारे 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे, त्याला बोडा म्हणतात. तिथं वेगवेगळ्या देवाचे मुकोटे आहेत, त्याला सोंग म्हणतात. ते वेगवेगळ्या घरांमध्ये वाटले गेले. घरातील कोणी एक व्यक्ती ते सोंग घेतं. प्रत्येक सोंगाच्यासाठी एक विशिष्ट म्युझिक आणि एक विशिष्ट डान्स प्रकार आहे. कोणी असो तो त्याच तालावर त्याच प्रकार नाचतो. उदाहरणार्थ सारदा देवीचा नाजूकपणा, वेताळाचं रौद्ररूप, गणपती आणि लोंढ्याचा डान्स इतका भारी राहतो काय सांगू. त्या दरम्यान भरपूर लोकांच्या अंगात येतं. आम्ही लहानपणी लय घाबरायचो. सोंग घेणाऱ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते, त्याला काही तोडच नाही. हा बोर्डा 3 दिवस चालतो. रात्रभर वेगवेगळी सोंग येत असतात. त्यात प्रमुख गणपती, सारदा, वेताळ, खंडोबा, वरा, हिडिंबा आणि शेवटच्या दिवशी महिषासूर, लोंढ्या आणि देवीच्या लाड्याने सांगता होते. जगदंबा माते की जय, एकनाथ सोमनाथ की जय हा जयघोष करत बोहडा पार पडतो. हा बोहडा म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे. तो परंपरा दाखवणार तो उत्सव. ही लोककला हळूहळू